वृत्तपत्रापासून तर सामाजिक क्षेत्रामध्ये बावनकुळे साहेब आपल्याला अध्यक्षांमार्फत सांगतो, आमदारांबद्दल काय चित्र चाललं की पैसे घेऊन आम्ही प्रश्न लावतो, पैसे घेऊन प्रश्न मागे घेतो. एखादी घटना घडते 288 लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण जातो होऊन राहिलं. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, प्राप्त झालेला उत्तर असमाधानकारक आहे आणि मंत्री महोदयाची अधिकाऱ्याने दिशाभूल केली आहे असं मला म्हणायचं आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार किंवा नागपूरपेक्षाही जास्त मोठा भ्रष्टाचार या संबंधाची माहिती मला द्यायची आहे. अध्यक्ष महोदय, एक महाभ्रष्ट आणि पॉवरफुल अधिकारी, विभागीय उपसंचालक आणि आता वर्तमानमध्ये महानगरपालिकामध्ये शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्याबद्दल मला माहिती द्यायची. अध्यक्ष महोदय, एवढी मुजोरी येते कशी याचं एक उदाहरण देईन. या अधिकाऱ्याने चॅलेंज केलंय की मी संजय उपाध्यायचं प्रश्नच येऊ देणार नाही आणि मागील 9 दिवसापासून जे मी संघर्ष करतोय. सस्पेंड करा या सांगवेला. प्रश्न मांडा साहेब. आज गुरुपौर्णिमा आहे. माझं भाग्य आहे की आजच्या दिवशी ही लक्षवेधी लागत आहे. मला महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाचा आशीर्वाद भेटेल असा मला विश्वास आहे. पॉइंटेड प्रश्न घ्या उपाध्याय साहेब. अध्यक्ष महोदय, थांबा. अध्यक्ष महोदय, मामला गंभीर आहे महोदय. हा, बोलते अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनात जेव्हा मी मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, माझी चौकशी करण्यासाठी 2 अधिकारी माझ्या विधानसभेत फिरत होते की मी कुठे जातो, काय करतो. त्यांचं दुर्दैव आणि माझं भाग्य की ते अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना सापडले. आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बसवलं. त्या लोकांनी माझी माफी मागितली, बोले आजच्या पुढे तुमच्या विरोधात असं करणार नाही. अध्यक्ष महोदय, या अधिकाऱ्याने मेसेज दिलाय की माझे संबंध वरपर्यंत आहे, एक आमदार माझा काही करू शकत नाही. पण या लोकशाहीमध्ये माझा विश्वास आहे आणि म्हणून आज मला वाटतं बोलू दे ना, येतो सगळं येतो. उपाध्यायजी, आपण सर्व विषयावरती या ना, विषयावरती चर्चा करा. हो, साहेब, विषयावरती विषय एवढा गंभीर आहे म्हणून तर तुम्हाला बसून बोलू नका. वरुणजी, बसून बोलू नका. कैलासजी, त्याची नियुक्ती कधी झाली होती हे बघितलं तर तुम्हाला समजेल की एवढी मुजोरी का आहे. अध्यक्ष महोदय, ठाणे जिल्ह्यातील 18 शिक्षक शालार्थ ID साठी आवेदन करतात. 1 वर्ष त्यांना मान्यता भेटत नाही. ते हायकोर्टात अपील करतात. हायकोर्ट त्यांना सांगतं यांना शालार्थ ID द्या. हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय 8 महिने हा अधिकारी त्यांना आदेश देत नाही. त्यापैकी 11 लोक कंटेम फाईल करतात. कंटेमवर कोर्ट आदेश देतो. 3,30,000 रुपयाचा दंड दिला जातो आणि त्याच्यानंतर शिक्षकांना जर शालार्थ ID भेटत असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, मुद्दा क्रमांक 2, 2000 पेक्षा अधिक मान्यता व शालार्थ ID सांगवे यांनी दिली आहे. कुणाला 1 वर्ष तर कुणाला 2 ते 3 वर्ष. फाईल थांबवली जाते, पैसे उचलले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना शालार्थ ID दिली जाते. महोदय, हे कसं चेक करायचं असेल तर शाळेकडे गेलेला शालार्थ IDचा मेल पहा. शिक्षकाला प्रत्यक्ष वेतन कधीपासून सुरू झाले याचा तपास करा. संपूर्ण घोटाळा बाहेर येईल. अध्यक्ष महोदय, ID देताना मागची तारीख का टाकली जाते अध्यक्ष महोदय याची चौकशी केली जायचे. उच्च माध्यमिक शाळेत म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये वाढीव 250 पदांना तो मान्यता देतो.
स्वतःच्या ताकदीवर येतो. शैक्षणिक पात्रता नसताना मान्यता दिल्या जातात. पुण्यावरून शिक्षक संस्थांकडून वाढीव पदाचा आलेल्या यादीत मंत्रालयातून तसे शिक्षण उपलब्ध सांगवे जास्तीची नावं ऍड करतो अध्यक्ष महोदय आणि प्रत्येकाकडून 7 ते 10 लाख रुपये घेतले जाते. महोदय, ऑनलाईन ऍडमिशन मध्ये जो घोटाळा झाला होता सोमय्या कॉलेजमध्ये 51 बोगस विद्यार्थी सापडले होते. त्याच्यामध्ये एफआयआर झाला पण सांगवीवर एफआयआर झाला नाही. अध्यक्ष महोदय, जेव्हा मी हे लक्षवेधी घातली, या मुंबईत अनेक दलाल आहेत जे ॲडमिशन माफिया म्हणू शकतो आपण. ते वेगवेगळ्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला संपर्क करत होते की सांगवे चांगला माणूस आहे. चांगलं यासाठी आहे की सामान्य विद्यार्थी ॲडमिशनसाठी रखडतो, पण या दलालांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन या अधिकाऱ्यांमुळे देता येतो. अध्यक्ष महोदय, बॅकडेटेड नियुक्त्या महोदय अगोदर शालार कोणाचं संदीप संघवे लक्षवेधीमध्ये नाव आहे. चला बोला. बॅकडेटेड नियुक्त्या महोदय अगोदर शालार थायडी अडवायचं, मग कुणी जास्त तगादा लावला, फायली मंजुरीसाठी ओळख केली, पत्रव्यवहार केला, कोणाचा फोन आला तर मोठ्या त्रुटी लावायच्या, मग तडजोड झाली की 30 फाईल मंजूर करायची. विना अनुदानित शाळेमधून अनुदानित शाळेमध्ये शिक्षक बदली करताना मागच्या तारखेच्या नियुक्त्या बॅकडेटेड दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, यात शासनाच्या तिजोरीचा फार मोठं नुकसान झालेलं आहे. महोदय, एक शिक्षण संस्था आहे वज्रेश्वरी शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेचं एक ऑर्डर मी दाखवतो. अध्यक्ष महोदय, ही ऑर्डर 2022 मध्ये दिली गेली आहे, पण त्याला अप्रुव्हल 2012 पासून दिलं आहे. 2012 का तर 13 पासून TETची अर्हता आहे, म्हणून कुठलंही क्वालिफिकेशन नसताना 2012 पर्यंतची मान्यता दिली गेली आणि करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले गेले, ज्यामुळे मोठा व्यवहार होता. असं 2000 पेक्षा जास्त दिली आहे. किती मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, नाईट शिक्षक, रात्रशाळा, आपल्याकडे नियम आहे एक व्यक्ती एक पगार घेऊ शकतो, पण एक शिक्षक 2 पगार घेत आहे. सकाळी तो शाळेत जातो, रात्री तो रात्रशाळेत जातो. आपण जे उत्तर दिलंय अध्यक्ष महोदय ते उत्तर वाचून दाखवतो. रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा विषयक बाबी, संच मान्यता इत्यादी परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक दिनांक 17/1/2022 अन्वये उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य सचिव विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई हे होते. समितीने त्या संदर्भात अहवाल सादर केले असून रात्र शाळांबाबत राज्याचे सर्वकष धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. जर तुम्ही उत्तर देता अध्यक्ष महोदय की कारवाई सुरू आहे, तर किती वर्षापूर्वी 150 टीचर्सना तुम्ही नियुक्ती देता आणि त्यांचे 2 पगार चालू ठेवता, एवढी मुजोरी कशी काय? हा भ्रष्टाचार नाही का? प्रश्न विचारा. प्रश्न. एक मुख्याध्यापिका, अध्यक्ष महोदय मी 5 मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही, विषय संपत आलाय. एक मुख्याध्यापिका 6 महिने रोज जात होती. CCTV फुटेज तुम्ही बघू शकता, पण तिला मान्यता दिली नाही. एवढी शिक्षकांची रखडपट्टी केली जाते, पैसा दिला नाही तर काम होत नाही. मागील आठवड्यात आणि आत्ता पण हे अधिकारी पूर्ण वेळ इथे उपस्थित आहेत. कोविडमध्ये भरती बंद होती, शासनाचा ऑफिशियल आदेश होता, पण जेव्हा भरती सुरू झाली 2019 पासून. उपाध्यायजी, आता आपण प्रश्न विचारायच्यावरती आपण जे Yes, सांगितलंय एक सर्व मिनिटात प्रश्नावर आलो. माहिती रेकॉर्डवर आलेली आहे. आपण या संबंधाने आता पॉइंटेड प्रश्न विचारा. महोदय, मंत्री भरती महोदय उत्तर बंदीच्या देतील. काळात ही शिक्षक मान्यता कशी दिली गेली? नंबर 1, बाल हक्क आयोगाकडून सांगवे यांची चौकशी चालू आहे, कारण धारावीमध्ये एका शाळेवरती फौजदारीचा गुन्हा चालू असताना त्याची मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा याने त्या शाळेला मान्यता देण्याचं पाप केलं. अध्यक्ष महोदय, शासन निर्णय 10/6/2000 नुसार वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ मान्यता प्रणालीमध्ये नावं समाविष्ट करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे. तिचे उल्लंघन करून
पद भरती केली जाते 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत, म्हणजे 3 महिन्याच्या मान्यता द्यायच्या होत्या, पण शासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर सुद्धा संघवे सतत प्रस्ताव घेत राहिले आणि 2024 मध्ये ही मान्यता देत राहिले. हा एक घोटाळा संघवीयांनी केला आहे अध्यक्ष महोदय. 2000 पेक्षा अधिक महोदय, हे बघा, हे लिस्ट आहे. आता प्रश्नाचं उत्तर घ्या आणि नंतर मग काही राहिलं असेल तर आपण नंतर विचारा, पुन्हा संधी देतो. मंत्री महोदय, आता आपण उत्तर आहे. हा, आता बसा, बसा आणि बसा. म्हणून हो, अरे बाबा, किती 10 मिनिटापर्यंत ऐका. अहो, त्याचे उत्तर घ्या ना. उत्तर घ्यायची नाही का? नाही, आपण या ठिकाणी भूमिका मांडली. ऐका, आपण भूमिका मांडल्याच्या नंतर आपण प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची उत्तरं पहिले मंत्र्याकडून घ्या. राहिले असेल तर तुम्हाला पुन्हा संधी देतो. नाही, मंत्री महोदय, चालू द्या विषय. अध्यक्ष महोदय, चला मंत्री महोदय. अरे पण जेवढे नाही बघा, जेवढे प्रश्न विचारले त्याचे उत्तर घेऊ ना. एक साथ तुम्ही किती प्रश्न विचारले, उत्तर आले पाहिजे ना, उत्तर यायला पाहिजे ना. प्रश्न विचारतो महोदय. 13 वर्ष हा अधिकारी एकाच विभागात आहे आणि आता सुद्धा त्यांनी जी बदली केली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्लेसमेंट केली आहे आणि तो आता असा निरोप देतोय की तुमचे सगळे काम मी करू शकतो, करून देतो, तुम्ही प्रश्न विचारू नका. अध्यक्ष महोदय, मला विचारायचं आहे, आता तो जर महापालिकेत आहे, महानगरपालिकेत आहे, तर तो इथले काम कसे करू शकतो? एवढी ताकद कशी? माझा प्रश्न आहे, एवढ्या प्रभावशाली महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही त्वरित निलंबन करणार का? त्याच्यावरती SIT कारवाई करणार का? कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ शिक्षण घोटाळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक SIT इन्क्वायरी केली आहे, त्याच्यामध्ये याचा समावेश केला गेला पाहिजे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संजयजी उपाध्याय साहेबांनी जेवढे मुद्दे ठेवलेले आहेत, किंबहुना आणखी त्यांच्याकडे जे काही मुद्दे असतील किंवा सभागृहाकडे पण काही मुद्दे असतील तर ते मुद्दे आपण द्या. आठवड्याभराच्या आत चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही समोर येईल त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. अरे शांत बसा, शांत. अध्यक्ष महोदय, अरे उत्तर होऊ द्या. खाली बसा. नाही, खाली बसा. या ठिकाणी अरे उत्तर झाल्याशिवाय नाही. उत्तर होऊ द्या. उपाध्याय खाली बसा साहेबांनी सर्व. अरे खाली बसा. उत्तर झाल्याशिवाय नाही. अध्यक्ष महोदय, आपण ऐका, जो काही मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, सन्माननीय सदस्य महोदयांना हे कोण शांतता. हा प्रश्न येऊ पहिले उत्तर नये. घ्या. हा प्रश्न येऊ नये म्हणून कोण कोण भेटायला गेलंय त्याची पण चौकशी केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, ऐका अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये वरच्या सभागृहामध्ये आणि खालच्याही सभागृहामध्ये किती तारांकित प्रश्न आले, किती वेळेस लक्षवेधी लागले. मी आता आपल्याला विनंती करत होतो की अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी घ्या. मी आपल्याशी या ठिकाणी विनंती करत होतो आणि म्हणून या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल आणि सन्माननीय सदस्य महोदयांनी जी काही SITच्या संदर्भामध्ये थांबा हो. SIT मध्ये त्यांनी जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या मुद्द्यांची चौकशी SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल. चला सन्माननीय सावरकर साहेब. अध्यक्ष महोदय, अरे थांबा. अध्यक्ष महोदय,
सन्मान्य भुसे साहेब आपले सिनियर मंत्री आहेत. अख्खी विधानसभेची जी व्यवस्था आहे ते हायजॅक करणं, सबोटेज करण्याचा हा प्रकार आहे. बाहेर विधिमंडळाच्या या लॉबीच्या बाहेर लोक चर्चा करून राहिले की तो कॉन्ट्रॅक्टर 5 कोटी घेऊन फिरून राहिला, 2 कोटी घेऊन फिरून राहिला, तो कोण सिंचक संचालक काय तो सांगवी. आणि म्हणून या विषयामध्ये कठोर कारवाई जर नाही केली आज नाही एक मिनिट बोलू दे ना. एक मिनिट अध्यक्ष महोदय, वृत्तपत्रापासून तर सामाजिक क्षेत्रामध्ये बावनकुळे साहेब आपल्याला अध्यक्षांमार्फत सांगतो, आमदारांबद्दल काय चित्र चाललं की पैसे घेऊन आम्ही प्रश्न लावतो, पैसे घेऊन प्रश्न मागं घेतो. एखादी घटना घडते, 288 लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिलं आणि म्हणून माननीय मंत्री महोदय याच्यावर कडक कारवाई अपेक्षित आहे आणि ती झाली पाहिजे. कैलास पाटील बोला. बोला निलंबन करा. अध्यक्ष महोदय, बिलकुल कोणालाही पाठीशी घालण्याचा विषय निर्माण होत नाही. मी सांगितलं की आठवड्याभराच्या आत चौकशी करून त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, SIT चौकशीमध्ये पण आपण जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांचा त्या ठिकाणी समावेश केला जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. मंत्री महोदयांना शुभेच्छा देतो की ज्या दिवसापासून शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्र राज्याचा चार्ज घेतला त्या दिवसापासून या महाराष्ट्रातल्या खाजगी संस्था चालकांच्या बोगस भरतीची धडकी भरलेली आहे. त्याच्यामुळे मी माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. पण हे अभिनंदन करत असताना या निमित्तानं मी विनंती करतो की 2020 मध्ये मी अशाच पद्धतीने बोगस शिक्षकांचा प्रश्न या ठिकाणी उचलला. सन्माननीय पटोले साहेब अध्यक्ष असताना आणि वर्षाताई गायकवाड ह्या शिक्षण मंत्री असताना या ठिकाणी ज्यांनी बोगस शालार्थ आयडिया दिल्या असे उपसंचालक बच्छावला सभागृहामध्ये या ठिकाणी निलंबित केलं गेलं. अध्यक्ष महोदय, हे निलंबित केलं गेलं, पण त्याच दिवशी असे आदेश अध्यक्षांनी दिले की संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, गुन्हा दाखल झाला आणि 1 महिन्याच्या आत असं काय झालं की त्या गुन्हेगारांना 169 प्रमाणे मोकळं केलं गेलं. मग त्या ठिकाणी अध्यक्षांनी चुकीची कारवाई केली होती. आम्ही त्या उपसंचालकावर चुकीचा आरोप केला होता. माझी अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की जर ती कारवाई खरी होती, मी केलेले आरोप जर का खरे होते, ते पुरावे जर का मी सभागृहात दिलेले होते, तर त्यांच्यावर 169 प्रमाणे त्यांना बाहेर कसं काढलं गेलं याची SIT माननीय मंत्री महोदय लावून त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून त्याची तशी कार्यवाही करतील का अशी विनंती या निमित्तानं मी करतो. वरून अध्यक्ष महोदय, हा जो शालार्थ आयडीचा विषय आहे, आज जरी हा मुंबईचा विषय आला असला तरी असा शालार्थ फेक आयडीचा विषय आणि त्याच्या माध्यमातून खोटी भरती ही नागपूरमध्ये झाली आहे, ही भंडाऱ्यात झाली आहे. माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की केवळ मुंबईचाच विषय चर्चेला आलाय. यापूर्वी SIT नागपूरबद्दल स्थापन झाली आहे, भंडाऱ्याबद्दल स्थापन झाली आहे. हे 3 जिल्ह्याचं बाहेर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सर्व पक्षीय आमदार इकडे उभे आहेत. मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, EOW, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस या सगळ्यांचं एकत्रित पथक बनवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे शालार्थ आयडीच्या मार्फत जर अशी खोटी भरती झाली आहे का, मला अजून एक प्रश्न द्या. मंत्री महोदय बोला. राज्यव्यापी थांबा. आज भाजपचे सन्माननीय आमदार आमच्या साहेबांनी सांगितलं की लक्षवेधी लागते म्हणून त्यांच्या घराचा पत्ता शोधायला 2 लोक फिरतात. अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आहे. शिक्षण मंत्री यावर केवळ कारवाई करून चालणार नाही. आज सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री उपस्थित आहेत. माझी गृहराज्यमंत्र्यांना आपल्या मार्फत ही विनंती आहे की आजच्या आज
ह्याची चौकशी झाली पाहिजे. ओके. विधानसभा सदस्यांच्या मागे लक्षवेधी लागते, प्रश्न लागतात. म्हणून जर कोणी धमकी देत असेल तर अध्यक्ष म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे पालक आहात. आम्ही प्रश्न विचारतो, लक्षवेधी विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेकरता विचारतो. कोणाची एवढी हिंमत होते की सत्ताधारी आमदाराचा घरचा पत्ता काढला जातो? आणि म्हणून आपण आजच्याच गृहराज्यमंत्र्यांना हे आदेश द्यावे अशी माझी आपल्याद्वारे विनंती. चला सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय आपण बोला. अध्यक्ष महोदय, ऐका ऐका सन्माननीय सदस्य महोदयांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, संतप्त भावना आहे संतप्त भावना सभागृहाच्या. आहेत. सन्माननीय आप्पासाहेबांनी पण जे काही मुद्दा ठेवलेला आहे त्याची चौकशी केली जाईल. सभागृहाच्या माहितीकरता विशिष्ट जिल्ह्यांकरता नाही तर संपूर्ण राज्यासाठी IPS अधिकारी, IAS अधिकारी आणि आणखी या क्षेत्रातलं तज्ज्ञ असं समिती गठीत करण्यात आलेली आहे. संपूर्ण राज्याचे हे जे जे काही प्रकरण आहेत ही वस्तुस्थिती आहे. हा काही एक भाग SIT IAS अधिकारी, IPS अधिकारी आणि त्यांच्यासोबत या क्षेत्रातला आणखी वरिष्ठ तज्ज्ञ यांचं SIT गठीत करून त्या ठिकाणी चौकशी केली जाईल. अध्यक्ष महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचं बिलकुल कारण नाही. फक्त जसं आता सांगण्यात आलं की उद्याला कोणाला संधी मिळू नये. चौकशीतनं जर बाबी पुढे आलेल्या असल्या आणि ऑलरेडी चौकशी चालू आहे अध्यक्ष महोदय, कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून चौकशीतनं जे काही पुढे येईल त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. चला गोपीचंदजी पडळकर, शेवटचा प्रश्न. गोपीचंदजी पडळकर. अध्यक्ष महोदय, मला बोला. पडळकर साहेबाला बोलतो. अध्यक्ष महोदय, माननीय सन्माननीय सदस्य, एक मिनिट बालदीजी एक मिनिट, एक बालदीजी एक मिनिट. मिनिट बोलू दे त्यांना. आहे मला बोलायला संधी दिली. माननीय तुम्हाला देतो थांबा, हे झालं तुम्हाला देतो. हा बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य उपाध्याय साहेबांनी अत्यंत गंभीर विषय लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चेला आणलेला आहे. सन्माननीय सदस्यांनी भूमिका जी मांडलेली आहे ती खरी आपण सभागृहामध्ये मांडतो. माननीय सदस्यांनी एक अत्यंत गंभीर विषय समोर आणला की दिवसाच्या शाळेमध्ये आणि रात्र शाळेमध्ये असे 150 शिक्षक पगार घेत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी ही मागणी आहे की 150 लोकांनी दिवसा आणि रात्री 2 वेळा सरकारचा पगार घेतलेला आहे. तर याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा आपल्या समोर आणण्याची आवश्यकता नाही. माननीय मंत्री महोदय, तात्काळ त्या अधिकाऱ्याला आज निलंबित करणार का? नंबर 1, ज्यांनी 150 लोकांनी पगार घेतलेला आहे त्यांच्या वसुलीचा आदेश आज आपण देणार आहात का? हे दोनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, थांबा. कोणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. सभागृहाच्या भावना पाहता संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून 8 दिवसाच्या आत चौकशी केली जाईल. त्या चौकशीतनं जे काही अहवाल पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. चला पुढे. नाही झालं. आता हे बघा मंत्री महोदयांनी पूर्ण व्यवस्थित उत्तर दिलं. त्यांनी SIT सांगितली, त्यांनी निलंबनाची घोषणा केली. आता पुढे जाऊया. चला बोल मीर कोटेचा. मंत्री महोदयाच्या निर्णयाचा मी स्वागत करतो, पण मंत्री महोदयाच्या निदर्शनात मला आणखी एक गंभीर बाब आणायची आहे. आताच 11वीचे ऍडमिशन चालू आहे. अध्यक्ष महोदय, माझा मुलुंड मतदारसंघात 2 कॉलेजेस हे खूप प्रतिष्ठित आहेत आणि मुंबईमध्ये टोकाचे 5 कॉलेजपैकी हे 2 कॉलेज आहेत. त्यांचे प्राध्यापक माझ्याकडे 2 दिवसाआधी आले होते. त्यांना मंत्रालयाचा काही अधिकाऱ्यांचा दबाव आहे की आम्ही सांगितलं त्या मुलांचा ऍडमिशन जर होणार नाही तर तुम्ही बघा 4-4, 5-5 महिने अनुदान तुट्या काढून अडकवतायत. आणि हे दरवर्षीचं प्रकरण आहे आणि खूप प्रतिष्ठित
कॉलेजेस आहेत अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की मंत्रालयामधनं शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत हे ऍडमिशन माफियांसोबत एक ऍडमिशनचे 1.5 लाख रुपये घेत आहेत अध्यक्ष महोदय आणि प्राध्यापकांना धमकावतायत. खूप प्रतिष्ठित कॉलेजेस आहेत की तुमचा अनुदान 6 महिने येणार नाही, रोज वेगवेगळ्या नोटिसा काढणार. गेल्या वर्षी मी एका अधिकारीला फोन केला आणि मी सांगितलं मी सभागृहात विषय मांडतो. त्यांनी प्राध्यापकाला सांगितलं ऍडमिशन कॅन्सल करा. आता जी मुलीचा ऍडमिशन झाला होता ती पण विद्यार्थी होती ना अध्यक्ष महोदय, मी सोडलं. पण या वर्षी परत याच ऍडमिशन माफियांसोबत अधिकारी फोन करतात आणि 1.5 लाख रुपयामध्ये एक सीट विकतात अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयकडे एवढीच मागणी आहे की हा प्रकार बंद झाला पाहिजे आणि तुमची जी प्रतिभा आहे तुम्ही या अधिकाऱ्यांना चाप द्या. कारण यापुढे आज नंतर जर कॉल आला तर मी निश्चितच त्या अधिकाऱ्यांचं नाव घेऊन मंत्री महोदयांना देणार आणि सभागृहामध्ये पण त्यांचं नाव मी घोषित करणार अध्यक्ष महोदय. ठीक आहे मंत्री महोदय बघून घ्या. अध्यक्ष महोदय, मला वाटतं की मोघम बोलण्यापेक्षा पर्टिक्युलर कोण पोस्ट असेल, कोण व्यक्ती असेल असं जर स्पष्टपणे सांगितलं तर तात्काळ चौकशी करून कारवाई केली जाईल. चला